शारदीय नवरात्रोत्सव करता येणाऱ्या सर्व भाविकांचे कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातर्फे सहर्ष स्वागत। अंबाबाईच्या दर्शनाकरता येणाऱ्या भाविकांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था समजावून घेऊ। दुचाकी, चारचाकी, ट्रक, ट्रॅव्हल्स, बस इत्यादी वाहनांनी येणाऱ्या भाविकांकरता वेगवेगळ्या पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे। प्रथम अवजड वाहनांकरता पार्किंगची व्यवस्था समजावून घेऊ। निर्माण चौक पार्किंग हे पार्किंग ट्रक, बस, ट्रॅव्हल्स, मिनी ट्रॅव्हल्स इत्यादी अवजड वाहनांकरता आहे। राधानगरी मार्गे येणारी वाहने नवीन वाशीनाका येथून रिंग रोड मार्गे कळंबा ते इंदिरासागर सिग्नल मार्गे निर्माण चौक पार्किंग येथे येतील। कर्नाटक कागल मार्गे येणारी वाहने शाहू टोल नाका, सायबर चौक, शेंडा पार्क येथून निर्माण चौक पार्किंग येथे येतील। निर्माण चौक पार्किंग येथून अंबाबाई मंदिराकडे जाण्याकरता भाविकांसाठी मोफत केएमटी बसेसची सोय करण्यात आलेली आहे। पार्किंगच्या ठिकाणी लाईट, पिण्याचे पाणी आणि शौचालय यांची सोय करण्यात आलेली आहे। पंचगंगा घाट पार्किंग गगनबावडा मार्गे येणारी वाहने रंकाळा, गंगावेश, आखरी रस्ता मार्गे पंचगंगा घाट पार्किंग येथे येतील। रत्नागिरी, बांबवडे, केरली मार्गे येणाऱ्या भाविकांची वाहने छत्रपती शिवाजी महाराज पूल मार्गे पंचगंगा घाट येथे येतील। 100 फुटी रोड पार्किंग सातारा, पुणे येथून येणारी भाविकांची वाहने शिये फाटा मार्गे कसबा बावडा, एसपी ऑफिस चौक येथून खानविलकर पेट्रोल पंपाजवळील 100 फुटी रोडवरील पार्किंग येथे येतील। तावडे हॉटेल येथून येणारी भाविकांची वाहने ताराराणी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय चौकातून 100 फुटी रोडवरील पार्किंग येथे येतील। 100 फुटी रोड पार्किंग वरून अंबाबाई मंदिर येथे जाण्याकरता ऑटो रिक्षाची सुविधा उपलब्ध आहे। चारचाकी वाहनांकरता पार्किंगची व्यवस्था पुढील प्रमाणे करण्यात आलेली आहे। बिंदू चौक पार्किंग गगनबावडा मार्गे येणारे भाविक आपली चारचाकी वाहने रंकाळा टॉवर, गंगावेश, पापाची तिकटी, माळकर सिग्नल, माळकर तिकटी येथून बिंदू चौक येथील पार्किंग मध्ये येऊन आपली वाहने पार्क करतील। प्रायव्हेट हायस्कूल पार्किंग कर्नाटक कागल येथून येणारी वाहने शाहू टोल नाका, सायबर चौक, शेंडा पार्क, हॉकी स्टेडियम, गोखले कॉलेज, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल चौक येथून प्रायव्हेट हायस्कूल येथील पार्किंग करता येतील। त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम परिसरात सुद्धा पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। पेटाळा मैदान पार्किंग राधानगरी मार्गे येणारी चारचाकी वाहने कळंबा, इंदिरासागर चौक, नंगीवली चौक, पाण्याचा खजिना, लाड चौक मार्गे पेटाळा मैदानात पार्किंग मध्ये येतील। दसरा चौक पार्किंग आणि व्हीनस गाडी अड्डा पार्किंग तावडे हॉटेल मार्गे येणारी वाहने ताराराणी चौक, दाभोळकर सिग्नल, व्हीनस कॉर्नर मार्गे व्हीनस गाडी अड्डा आणि दसरा चौक येथील पार्किंग येथे येतील आणि आपली चारचाकी वाहने पार्क करतील। शिये फाटाकडून येणारी वाहने कसबा बावडा मार्गे एसपी ऑफिस चौक मार्गे खानविलकर पेट्रोल पंप येथून दसरा चौक आणि व्हीनस गाडी अड्डा येथे पार्किंग करता येतील। छत्रपती शिवाजी पूल मार्गे येणाऱ्या वाहनांना सुद्धा दसरा चौक, व्हीनस गाडी अड्डा आणि खानविलकर पेट्रोल पंपाजवळील 100 फुटी पार्किंग येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। दुचाकी वाहनांकरता पुढील प्रमाणे पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। MLG हायस्कूल ग्राउंड, जेल रोडची एक बाजू, मेन राजाराम हायस्कूल, गुजरी गल्ली या ठिकाणी दुचाकी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। सर्व वाहनतळांवर लाईट, पाणी, शौचालय यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। सर्व भाविकांनी वरील प्रमाणे नेमून दिलेल्या ठिकाणीच आपली वाहने पार्क करून पोलीस दलाला सहकार्य करावे। सर्व भाविकांना विनंती करण्यात येते की नेमून दिलेल्या पार्किंग व्यतिरिक्त इतर ठिकाणी वाहने पार्क करू नयेत, डबल पार्किंग करू नये, तसेच प्रशासनाला सहकार्य करावे। शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्व भाविकांना कोल्हापूर पोलीस दलातर्फे हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।